16 एप्रिलला आमचा नाशिक विभागाचं पदाधिकाऱ्यांचं एक शिबिर आहे, एक दिवसीय. आणि त्या ठिकाणी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, तसेच युवासेना अध्यक्ष माननीय आदित्यजी ठाकरे आणि अन्य आम्ही सर्वच शिवसेना नेते त्या शिबिराला उपस्थित राहणार आहोत. आणि त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा पद्धतीचे विभागीय दौरे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे होणार आहेत. सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीकडून ज्या पद्धतीने जनतेची फसवणूक केली जाते, आता काल एस टी कर्मचाऱ्यांचा पगार फक्त 56% झाला. पगार असतो 15 आणि 20,000 रुपये, त्याच्यामध्ये 56% त्यांनी संसार करायचा कसा हा प्रश्न समोर आलेला आहे. लाडक्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे. वयोश्री योजना ती बंद पडलेली आहे. त्यानंतर शिवभोजन योजना बंद पडलेली आहे. ह्या सगळ्या योजना बंद पडत असताना पीक विमा योजनेला मात्र सरकारी आधार द्यायचा आणि त्याच्यातून पीक विमा कंपन्यांचं भरघोस फायदा करून द्यायचं हे काम सध्याच्या सरकारने चालू केलेलं आहे. शेतकऱ्यांना 20-25 हजार रुपये पण मिळत नाहीत पीक विमा योजनेच्या अंतर्गत, पण पीक विमा कंपन्याने यावर्षी मात्र 3,500 कोटी रुपये एवढा नफा मिळवलेला आहे. तो केवळ आणि केवळ महाराष्ट्र सरकारच्या, केंद्र सरकारच्या मेहरबानीमुळे. त्यामुळे सध्याची पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून, बागायतदारांच्या हिताची नसून, ती केवळ आणि केवळ खाजगी पीक विमा कंपन्यांच्यासाठी काढलेली आहे. त्यामुळे सगळ्या सध्याच्या शासनकर्त्यांनी सुरू केलेला हा भ्रष्टाचार, आता काल पुन्हा गॅस दरवाढ झाली, डिझेल पेट्रोल पुन्हा वाढेल, सोनं यावर्षी 1 लाखापर्यंत नक्की जाईल. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीवन मुश्किल करून सोडण्याचं काम सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महाराष्ट्रातल्या गद्दार सरकारच्या माध्यमातून होत आहे. त्याच्या विरोधात जनतेचा आक्रोश हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला साथ देण्यासाठी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे स्वतः आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणार आहेत. नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच कीव येते, पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही. उतरत्या वयामध्ये आहेत. आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी म्हणतात, तसं त्यांचं झालेलं आहे. आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे. परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मध्येच मिळतात असं नाही, तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात. आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व काय ते काय कळणार नाही आहे. पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्री यांचं जे नातं आहे, या कोंबडी वड्यावर नव्हे, पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील. साहेब, राज्याचं बजेट झालं मार्च महिन्याचं, मात्र कोकणाला काही फारसा निधी मिळाला मार्चच्या बजेटमध्ये असं वाटत नाही. रत्नागिरी असेल, राजापूर असेल, चिपळूण, संगमेश्वर असेल, गुहागर विधानसभा मतदारसंघ, 5 विधानसभा मतदारसंघांना फारसा निधी मिळालेला दिसून येत नाही. आपली काय प्रतिक्रिया? खरं आहे ते. कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर झालेल्या बजेटमध्ये कोकण कुठे दिसतोय का हे आम्हाला दुर्बीण घेऊन शोधावं लागलं. काही नाही, काही नवीन आणलेलं नाही, केवळ थापेबाजी चाललेली आहे. हा प्रोजेक्ट आणणार, तो प्रोजेक्ट आणणार, तो प्रोजेक्ट आणणार आणि दिवसागणिक महाराष्ट्रातले चांगले प्रोजेक्ट गुजरातला जातात आणि महाराष्ट्राच्या आणि कोकणच्या वाट्याला काही मिळत नाही आहे. त्यामुळे कालच्या बजेटमध्ये सुद्धा कोकणासाठी विशेष काही मिळालेलं नाही. हे इथल्या शासनकर्त्यांचं अपयश आहे. मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासणार आहे. सगळी तलावं आटलेली आहेत, पाणीसाठे आटलेले आहेत. पुरेशा प्रमाणात पाऊस होऊनसुद्धा धरणामध्ये योग्य तो पाणीसाठा होऊ शकला नाही. किंवा झालेल्या साठ्याचं पाणी वाटप नियोजन चांगल्या पद्धतीने ह्या महाराष्ट्र सरकारने न केल्यामुळे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातला आपल्या पाणी पुरवठ्याची खूप मोठी समस्या सहन करावी लागणार आहे. सुधीर साळवे हे आमचे रत्नागिरीचे सुपुत्र आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की त्यांची आता शिवसेना सचिव पदावर नियुक्ती झालेली आहे. आजच वर्तमानपत्रात आलेलं आहे. त्यामुळे मुंबईसहित कोकणामध्ये सुद्धा किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुधीर साळवेंचं खूप सहकार्य होईल असं मला खात्री आहे. प्रीपेड मीटर कोणत्या परिस्थितीमध्ये शासनकर्त्यांनी जरी ठरवलं तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रीपेड मीटर रत्नागिरीमध्ये आणू देणार नाही. हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन कायम राहणार आहे. आत्ता सध्या प्रीपेड मीटर बसवत नाहीत म्हणून थांबलेले आहेत, पण जर वाटलं तर आमचे तालुका प्रमुख इथे बसलेले आहेत शेखर घोसाळे, त्यांनी तर दणका त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दणका दिला होता
आणि प्रीपेड मीटर बसवतील त्या दिवशी त्यांची होळी करून टाकू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.